रणिया मानेजी म्हात्रे सरांच्या शुभेच्छेतून हा सन्मान पार पाडला जाईल. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी दाखल झालाय. आदरणीय विनोदजी पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. कुणाल आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय आणि पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती संदीप. पहिला बॉल पहिलाच बॉल इथून ऑफसाइड फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं होतं. एकदा या बॉलवरती मिळेल एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. 6 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय. जयकालिका खरे करून संघाने टॉस साठी जिंकला आणि प्रथमतः त्याने इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि पहिली धाव या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाली कुणालच्या बॅटमधून. इथून शफल होऊन खेळला जातोय. फटका चांगला गॅप मध्ये बॉल चालला. मिड विकेटला चेस करावं लागणार आहे फिल्डरला. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले डीप मिड विकेट मध्ये आणि आपल्या टीमसाठी चांगल्या धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या. 2 धावा त्यांना पाहायला मिळतात. या दुहेरीच्या साहाय्याने टीमची टोटल फलकावरती 3 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. आज दुसरी रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये एक गाव एक फॉर्मॅट ओपन पद्धतीने आपण पाहणार आहोत. आज सातत्याने प्रेक्षकांची गर्दी उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा हे मैदान कचाकच पडताना आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस इथून मिस केला जातोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. गोलंदाजी मार्कवरती संदीप इतका सहजासहजी तुम्हाला धावा बनवू देणार नाहीयेत. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. व्हेरिएशन चांगले आहेत. फॉर एक्झाम्पल हा बॉल शॉट मिड विकेटला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. 4 धावा फलकावरती लागल्यात आणि 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकामधील. एका बाजूला संघ झुंजार अग्रीपाडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जय कालिका खाडेकरून या 2 टीम मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 शुक्ला सर आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये होते. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. संदीपने कुठेतरी संघर्ष करायला लावले. इथून फलंदाजी करणाऱ्या संघाला खाडेकरून संघ सुद्धा इतक्या सहजासहजी हार मारणाऱ्यांपैकी नाहीये आणि सातत्याने प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली गेली हा संघ उभारण्यासाठी. जयकालिका कार्यकरून संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला कुणालला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत लॉंगॉनला आणि यस टेकन. कुणालची एक अत्यंत महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली जाते. संदीपच्या खात्यामध्ये ही विकेट पाहायला मिळाली. आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. 4 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावला गेला. नवीन फलंदाज स्वप्नील यांना आपण पाहतोय. युवराज वैती या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खास करून सफलावरून सफलाचा सुपरस्टार आहे युवराज आणि येणाऱ्या काळामध्ये हे नाव खूप पुढे जाणार आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील. 4 धावा फलकडते आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट आतापर्यंत गमावला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती अंकितला आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. 4 धावा स्कोर करते लागल्यात. नवीन फलंदाज स्वप्नील म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुणाल आणि स्वप्नील यांनी जी मेहनत या स्पर्धेसाठी घेतलंय, अफाट मेहनत, अथक परिश्रम आणि त्यानंतर शामियाना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचा थाट सजलेला दिसतोय. 4 धावा स्कोर करत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये अंकित आला. इथून धावांवरती अंकुश लावा लागणार आहे आणि ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये तो लावलाय.
पहिलाच बॉल इथून धावांतराच्या रूपामध्ये हाताळला जातोय. स्वेर मारा त्या ठिकाणी झालाय. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. पहिलाच बॉल इथून धावांतराच्या रूपामध्ये हाताळला जातोय. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर सीमर्सचा वापर या ठिकाणी केला गेला. या ओव्हरवरती खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. शतषक त्या ठिकाणी येत आहेत. यस टेकन. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि इथून बॉलरची केली संपुष्टात येत असताना गॉन. या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 5 धावा फलकावरती लागल्यात. 2 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. बॉलिंग ट्रॅकवरती अंकित आहे आणि पहिल्याच बॉल होती त्याला विकेट मिळाले. इथून स्पिनला अटॅकमध्ये आणलंय सेकंड ओव्हरमध्ये आणि इथून फिरकीच्या जादूवरती पहिल्याच बॉल होती फसवलाय भोरला. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आणि या नावाभोवती एक खूप मोठी वलय निर्माण होताना आपण पाहिलंय आणि तेच बॅटर स्ट्रायकरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या अगेन्स्ट अंकित चांगलाच त्या ठिकाणी चॉप केला जातोय. गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. चेंडूला इथून थर्डमॅनला पाठवलं गेले. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. इथून पूर्णपणे जबाबदारी असणाऱ्या 2 फलंदाजांवरती. एका बाजूला स्वप्नील आणि जयेश आपण पाहतोय. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. झुंजार आग्रीपाडा संघ थोडासा संघर्ष करताना दिसतोय. सुरुवातीस काल जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली संदीपची. त्यानंतर अंकित 3 ऍक्शन मध्ये आहेत. फिरकीच्या जादूवरती समोरच्या फलंदाजांना थांबवून ठेवले. घेण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव या बॉलवरती बिलेल. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. जयेश आणि स्वप्नील ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. क्रीजवरती विकेटवरती टिकून राहावं लागणार आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामने पाहणार आहोत. पहिल्या फेरीमधील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. पॉइंटला शतषक पोहोचेल तर तो 1 धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. 9 धावा स्कोरकडे लागल्या. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालं. अजून इथून या ओव्हरमधील 2 चेंडूंचं केलं बाकी आहे. षटक क्रमांक 2 सध्या प्रगती पथावरती. सेकंड ओव्हर आपण पाहतोय. गोलंदाज अंकित ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय प्रशंसादायक गोलंदाजी सध्या सुरू आहे. परंतु या बॉलवरती जयेशच्या बॅटमधून एक उत्तुंग फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एक जबरदस्त फटका. 6 धावा षटकार. तर 15 धावा फलकावरती लागल्यात. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अंकित या ठिकाणी दाखल झाला. स्विच हिट अटेम्प्ट केला गेला आणि बॉल निघून जाईल. थर्डमॅन लावतोय चौकार. शेवटच्या बॉलवरती चांगला फिनिश केला गेला आणि टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 19-19. पाहतो आपल्या स्क्रीनवरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना एंजल आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. 19 स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकामध्ये इथून गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नीलला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती सुद्धा बॅटर स्वप्नील आहेत. चांगली बॅटल असणार. एका बाजूला जयेशचे बॅट बोलू लागले
आणि दोन्ही स्ट्रोक कॉन्फिडन्स सहित खेळले होते. हीच खासियत जयेश यांची आपण पाहतो. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. दुसऱ्या बाजूला स्वप्नील टू स्वप्नील ही बॅटल सध्या आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला इथून प्रारंभ झालाय. षटक क्रमांक तिसऱ्या या ठिकाणी आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते. गोलंदाजी मार्क होती स्वप्नील. जास्त वेळ जातोय. कार्यक्रम टीम वेल खूप महत्वाची आहे. टायमर ऑन आहे, त्याची सुद्धा नोंद घ्या. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल तडम्यानला. फक्त चेंडूला दिशा दिली होती. मिसफील्ड त्या ठिकाणी झाले. एक 10व्या बॉल होती मिळेल. एकेरी होती संतुष्ट लागणार आहे. होमसाई स्पोर्ट्सची संपूर्ण टीमची मेहनत ठिकाणी घेते. आमचे तिन्ही कॅमेरामॅन त्याचबरोबर डिजिटल ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. आणि मागील 2 रोजनींमध्ये जी मेहनत त्यांनी घेतलंय या स्पर्धेला एक उंची प्राप्त करून देण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथून पंचांकडे अपील जरूर केली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. एक 10व्या बॉल होती बिले. इकडे होती संतुष्ट लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झालाय. मागच्या 2 बॉल होती स्वप्नीलने चांगली गोलंदाजी या ठिकाणी केल्या. त्याच्यामध्ये असलेली जी गुणवत्ता आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश बॉलर या ठिकाणी वापरण्यात आले. हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. इथून डेरेचा वापर करण्यात येईल. बाउंड्री चेक केली जाईल कारण कुठल्याही प्रकारचं रिस्क नकोय. चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 25 फलकडे पाहायला मिळतोय. 25 रन स्कोर करते लागला गेल्या 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. स्वप्नीलच्या अगेन्स्ट हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नीलने मारलेला चौकार. तर इथून धावसंख्या फलकावरती 25 वरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक फक्त 4 धावांचं राहिलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये जयेशचा बोलबॉल आपण पाहिला, त्यामध्ये 15 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा येताना पाहायला मिळतात. त्यामध्ये अजून काही धावा ऍड केल्या जातील का हा झेल होईल. इथून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. थोडंसं कठीण होतं, पॉसिबल नव्हतं हा झेल कम्प्लीट करणं. 2 धावा येताना पाहायला मिळतात. त्या बॉल होती दुहेरीने धावसंख्या फलकावरती 27 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. अजून इथून या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जयेश आणि स्वप्नीलमध्ये एक चांगली पार्टनरशिप सुद्धा बिल्ड होते. कुणालची विकेट फार गरजेची होती. कुणालला क्रीजवरती राहणं फार गरजेचं होतं आणि या हंगामाचा जर विचार केला तर कुणाल थोडंसं आउट ऑफ द फॉर्म राहिला. त्याची गुणवत्ता थोडीशी कमी पडताना पाहायला मिळाले. या बाबतीत सरळ बॅटचा वापर आणि स्वप्नीलच्या बॅटमधून गॅपमध्ये फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सरळ निघून गेलाय लॉंगॉनच्या बाहेर. षटकार. देवांश म्हात्रे कालच्या दिवसापासून कालच्या रचनेपासून जी मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. 33 फलकडे लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलला रिस्पेक्ट दिली गेले. धर्मांचा क्षेत्ररक्षक फार वेगाने एकदा मिळालेली या बॉल होती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 34. एक कॅच प्राइज झाले. हॅट्रिक विकेट, हॅट्रिक 6 या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय अविनाश चितरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचं इथून खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये.
वरती गोलंदाज दाखल झालेत. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहू शकतायत संदीप यांना आपण पाहतोय. पहिला स्पेल चांगल्या रीतीने हाताळला होता. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा इथून तीच अपेक्षा टीमला घेण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला टर्न प्राप्त जरूर झाला परंतु लाईन अँड लेन चांगली नाहीये. बॉल चलाय लेग स्टंपच्या बाहेरून. अवंतर चेंडूचा इशारा पंचांची मध्ये देऊन आलाय. 35 फलकावरती लागला गेला. 35 स्कोर करते आपण पाहतोय. चौथ्या षटकाला इथून सुरुवात झाली आणि चौथ्या षटकाचा पहिला बॉल अवंतरच्या रूपामध्ये हाताळला जातो. टॉस जरी जिंकला तो म्हणजेच खारेकुरण टीमने इथून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बॅकफुटला जात असताना फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला जातोय. एकदम मिळालेल्या बॉल होती. 36 फलकावरती लागले. 36 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्या चेंडू केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. एक सुंदर स्पर्धा. सध्या या स्पर्धेची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. 1 लाख मोलाची स्पर्धा आणि उद्याच्या रजनीमध्ये आपण पाहणार आहोत. एक गाव एक फॉर्मॅट. मोठमोठे संघ उद्या इन ॲक्शन मध्ये असतील त्यामुळे उद्याच्या दिवसाची सुद्धा आतुरता या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या प्रेक्षकांना. पहिल्या चेंडूचं क्रेडिट झालं आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल पुढचा बॉल ऑफसाईडला इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हरला शतशक आहे. रनआउटची संधी परंतु इथून ती संधी जरूर हुकली गेले. एक चान्स मात्र नक्कीच निर्माण झाला होता. धावसंख्या स्तब्ध राहील 36 आकड्यावरती. 36 स्कोर करते आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. संदीप कडे भरपूर अनुभव आहे आणि तोच अनुभव इथून दाखवून देण्याचा प्रयत्न ते मैदानामध्ये करतायत. बॉल फेकून झाला 2 आतापर्यंत या ओव्हर मधील. चेंडू क्रमांक पुढचा घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती संदीप ओव्हर दी विकेट. या बॉलवरती चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. इथून डिस्टन्स पार होईल का तर नाही. त्या ठिकाणी एक चांगला झेल टिपला जातोय. जल्लोष पहा त्या ठिकाणी जे समर्थक सध्या आपण पाहतोय खारेकुरण संघाचे ते आक्रोश करत असताना एक अत्यंत महत्वाची विकेट जाताना पाहायला मिळते. गॉन. तीन बॉल्स गेला आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 36 स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीपच्या खात्यामध्ये ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. झुंजार आगरीपाडा टीमला हा तिसरा धक्का. जयेशची एक अत्यंत महत्वाची विकेट गेले परंतु दुसऱ्या बाजूला स्वप्नील अविरतपणे उभा आहे खेळपट्टीवरती आणि इथून त्याला थांबणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विराजला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उद्याचे जे ड्रॉ आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. या ओव्हर नंतर आपण त्याची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. चेंडू क्रमांक 4 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती संदीप. इथून विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. डीप मिड विकेटला शतशक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदम मिळेल. आज फिल्डिंगचा जो दर्जा आहे ना तो दाखवलाय खारेकुरण संघाने. फिल्डिंग्स मध्ये जे एफर्ट्स घेतले गेलेत चांगले झेल टिपले गेले त्याचबरोबर भरपूर धावा इथून फिल्डिंगच्या द्वारे वाचवल्या गेल्या. 37 फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये समोर फटका ऑफ ट्रॅक त्या ठिकाणी दाखवलाय. लॉंग ऑफ त्या ठिकाणी येते. चेंडूला फील करेपर्यंत एकच जाऊया बॉल होती मिळेल. ज्या फिल्डिंगची चर्चा आपण करत होतो आणि त्यानंतरच्या बॉलवरती त्याचं एक उत्तम उदाहरण सुद्धा दिलं गेलं. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संदीपने आपली छाप सोडल्या. 2 जे गोलंदाज खर्चित झाल्यात अंकित आणि त्याचबरोबर जे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं स्वप्नील. दोन्ही गोलंदाजांनी धावा जरूर खर्च केल्या परंतु इथून संदीप यांचा जो स्पेल आहे तो खूप गरजेचा आहे आणि इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचा प्रयत्न त्यांचा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल या ओव्हर मधील चांगला चेंडू त्या ठिकाणी होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. मिड विकेट मध्ये एकच 6व्या बॉल होती मिळेल.
4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकरती पाहायला मिळते 39च्या घरामध्ये 39 धावा फलकरती लागल्या गेल्यात. उद्याच्या रजनीमधून जो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन टीम मध्ये, एका बाजूला अचिवर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात केले सातपाटी 11. या दोन संघांमध्ये पहिला सामना बरोबर 4 वाजता रिपोर्टिंग करायची. त्यानंतर सामना क्रमांक 2 असेल आई आशापुरी एडवन आणि मॅक मॉन्स्टर या दोन टीम मध्ये. सामना क्रमांक 2 5 वाजता आपण रिपोर्टिंग करायची. सामना क्रमांक 3 मैत्री पालघर आणि त्यांना 2 हात करणार आहे जगमाता रावले. आणि शेवटचा जो सामना असणार आहे सालवड आणि MS11 साई. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील पालघर जिल्ह्यामधून जे नामवंत संघ आपण पाहतोय एक गाव एक फॉर्मॅटमधून उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देतील. म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी उद्याच्या रजनीमध्ये आपण पाहणार आहोत. 39 फलकावरती लागल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला मैदानामध्ये. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती. इथून कॅप्टनचं मी कौतुक करेन. स्वप्नीलचा जर विचार केला तर याआधी भरपूर धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. इथून त्याला पुन्हा एकदा बॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ लिडिंग बॉलर हे गरजेचं आहे. राऊंड द विकेट पुढचा बॉल. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय कव्हरला आणि या वेळेला चुकी झालाय. याआधी फिल्डिंगचा दर्जाच्या टीमने दाखवला होता, एक सोपा साधा झेल त्या ठिकाणी सोडलाय. इथून नाराज आणि हताश मनाने रिॲक्शन पहा गोलंदाजाची. कारण पहिल्याच बॉलवरती इथून संधी क्रिएट करून दिली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. 40 स्कोर कडे लागल्यात. पहिल्या बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. एका बाजूला स्वप्नील आहे ज्याने 8 बॉलमध्ये 17 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात आणि एक महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 11 बॉलचा अजून इथून खेळ बाकी आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये कमीत कमी 6 ते 7 बॉल जर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खेळला तर चांगला धावा तो बनवेल. आणि पहिल्याच बॉलवरती या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर आल्यानंतर लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी बॉलला फेकून दिलाय. 6 धावांकडे त्या षटकार. बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर लॉंग ऑफला हा षटकार पाहायला मिळाला. 46 फलकरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा केला त्यापर्यंत झाला. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. झेल सुटल्याचा हा परिणाम होता. झेल जर पकडला असता तर स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज असता. बॉलवर बॅट ठेवून त्या ठिकाणी दाखवलं. लॉंग ऑफ डीप मधून येतोय. एकदा पूर्ण केलं. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीये आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. संघाची धावसंख्या फलकावरती 47 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या सुरू आहे. 5वा षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अजून इथून या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वप्नीलचा जर विचार केला आज त्याचा माइंडसेट थोडंसं खराब दिसतोय, मनस्थिती त्याची खराब दिसते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी होता. कमबॅक इथून चांगलं झालंय. एका बाजूला स्वप्नील खेळतोय 24 वरती, दुसऱ्या बाजूला विराज आहे. तो थोडासा संघर्ष करताना दिसलाय मैदानामध्ये. 4 बॉल आतापर्यंत फेकून झालेत मैदानामध्ये. 47 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा येताना आपण पाहिल्या. सरासरी चांगली होती 3 ओव्हरमध्ये, परंतु 4थ्या षटकामध्ये संदीप पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि धावांवरती त्याने अंकुश लावून ठेवला. ऑफसाईडला हा फटका पाहायला मिळतो. पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलाय आणि त्याला बीट करत बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग कटर होता आणि लेग कटरवरती बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर स्लॅश केलं. पॉइंटला हा चौकार होता. शेवटचा बॉल या ओव्हरमधील स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती राहून द विकेट. स्विच हिट. काय फटका पाहायला मिळतो. शॉट ऑफ द मॅच. जबरदस्त बॉल निघून जाईल. थर्डमॅनला क्लिअर करत 4 धावांकरिता चौकार आणि धावसंख्या फलकावरती 55.
समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला येतोय. उत्तुंग षटकार स्वप्नीलच्या बॅट मधून एफर्टलेस स्ट्रोक 6 धावा षटकार. चलो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण या. बहाडोली टीमचे कॅप्टन आणि श्रेया 11 टेंबोली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. 66 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. मोहितच्या अगेन्स्ट चांगला धावा या स्लॉग ओव्हरमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानामध्ये करत आहेत 12 बॉलमध्ये 34 त्यांनी बनवल्यात आपल्या टीमसाठी. एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी देत आहेत. पुन्हा एकदा ऑफ साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी फसत असताना लॉंग ऑफला हा झेल टिपला गेलाय आणि त्यानंतर स्वप्नीलची विकेट या ठिकाणी जाते. सहासष्ट धावा फलकडत आपल्याला पाहायला मिळतात. 66 वरती चौथा धक्का या ठिकाणी लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिरुद्ध आपण पाहतोय. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय. एका बाजूला संघ असेल कनाथ रायडर्स बहाडोली आणि दुसऱ्या बाजूला श्रेया 11 टिंबोडे पंकज पाटील अँड कंपनी. 66 धावा फलकावरती आपण पाहतोय. इथून प्रोजेक्टेड स्कोर 74च्या घरामध्ये. इथून एक फायटिंग टोटल असू शकते. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कार्पेटला रोल करत बॉल चला डीप मिड विकेटमध्ये. डीप मिड विकेट दशक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल. विक्रीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अमीर काराई सर, त्याचबरोबर जाकीर खान सर, राकेश राऊत सर यांना आपण पाहतोय. चांगली मेहनत कालच्या रचनेपासून ते घेत आहेत. चेंडू फेकून झाला आतापर्यंत या ओव्हरमधील चार बॉल्स केले या ठिकाणी झाले. अजून इथून 2 चेंडूंचं केलं बाकी आहे या स्टॉक ओव्हरमधील. पाहायला मिळते अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. 67 धावा फलकावरती लागल्यात. 67 स्कोर कडे आपण पाहतोय. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचे. कनाथ रायडर्स पहाडोली आणि त्यांना 2 हात करेल श्रेया 11 टिंबोडे. या 2 टीम मध्ये या ठिकाणी रजनीमधून दुसऱ्या फेरीमधून पहिला सामना आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. या बॉलवरती विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. बॉलला सरळ डिलिव्हर केलं गेलंय मिड विकेटला षटकार. या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल फलकावरती 73 रन्स स्कोर करते आपण पाहतोय आणि 74 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 74 टू विन असेल जवळ आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. श्रेया 11 टिंबोडी टीमचा कॅप्टन टॉस साठी कस्तूप आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या फेरीमधून पहिला सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका बाजूला श्रेया 11 टिंबोडे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करणार आहे कनाथ रायडर्स पहाडोली. या 2 टीम मधून पुढचा सामना आपण पाहणार आहोत. कनाथ रायडर्स पहाडोली टीमचा कॉल असेल. झुंजार क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेब यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. कॉइन स्पिन केला जातोय. झुंजार क्रिकेट क्लब असं कॉल आणि यस झुंजार क्रिकेट क्लब आलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्यमंचावरती स्थान पण व्हायचं. टॉस जिंकल्यात निर्णय काय असेल? फलंदाजी करणार
मागच्या मॅचमध्ये जो परफॉर्मन्स दाखवला या मॅचमध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स असेल. हो. आणि ॲज अ कॅप्टन कौतुक कसं व्यक्त कराल? कर्णधार म्हणून कौतुक करायचं, संघाचा खूप सपोर्ट असतो, तसाच सपोर्ट राहिला पाहिजे. आणि या पहिल्या सामन्यामध्ये कसं वाटलं खेळून या स्पर्धेमध्ये? प्रकाश दादाची स्पर्धा ही आमची पहिली स्पर्धा आहे, खेळायला खूप चांगलं वाटलं. ऑल द बेस्ट असेल. कौस्तुभ, तुम्ही टॉस जर तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. आता मनोज सर निर्णय लागलाय, मागच्या मॅचमध्ये सुद्धा धावा चेस करत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, तर प्रशंसा कशी करायला प्लेयर्सकडून? नाही, चांगलंच आहे. टीम सपोर्ट चांगला आहे, सर्व गाव येतो इकडे बघायला, तर चांगली मजा येते खेळायला. त्याचबरोबर पंकज पाटील पालन यांचा सपोर्ट कसा असतो टीमला? हो, त्यांचा सपोर्ट असतो, चांगलाच असतो. ऑल द बेस्ट. बोट कॅप्टन टॉस डिग्री जिंकला आहे कनाद रायडर्स बहादुरी टीमने आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ धन सर, ओ टू यू उत्कर्षजी पाटील सर. थँक्यू सो मच. या साखरीपाडा गावचे अध्यक्ष कल्पेश मडवी साहेबांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. धन्यवाद हार्दिक केणी. अतिशय सुंदर पद्धतीनं, जबरदस्त पद्धतीनं मात्र पहिल्या इनिंगचा डाव आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या डावामध्ये स्वप्नील म्हात्रे यांनी मन जिंकली. तदनंतर फिनिशिंग टच विराज घरतनं दिले. तदनंतर सुरुवातीचा काळ कुणाल ज्यावेळेला बाद झाले त्यावेळेला जयेश म्हात्रेची बॅट बोलली होती. हर्षद, मी येतो. मॅचला सुरुवात होईल जिथे या स्पर्धेचा उच्चांक 74 धावा. कालच्या दिवसात देखील एवढ्या धावा झाल्या नाही आणि आजच्या दिवसात आपण पाहतायत ज्या सोसायट्यानं वाहणाऱ्या धावा स्वप्नील म्हात्रे, विराज घरत आणि जयेश म्हात्रे. शशिकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून विकेटसाठी 200 रुपये आणि हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. आगरीपाडा संघ इथून जिंकणार कोण हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. एका बाजूला जय कालिका खारेकुरण हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच जयेश म्हात्रे, एक जबरदस्त गोलंदाज. संघाचे ऑलराऊंडर म्हणून जयेशकडे अगदी सन्मानानं पाहिलं जातं. ज्या वेळेला झुंजार क्रिकेट क्लब पालघर हे नाव येतं त्या वेळेला जयेश म्हात्रे हे नाव का सन्मानानं घेतलं जातं? त्यांनी आता झुंजार पालघर आणि आगरीपाडा ग्रामस्थ मंडळाला एक क्रिकेटच्या माध्यमातून वेगळी ओळख दिली. इतिहासाची पानं साक्षी आहेत. जयेशनं जो खेळ केला तो अनेक वर्ष आठवणीत राहणारा खेळ आहे. साई वैभव किणी ज्यांनी जर सलग 3 षटकार ठोकले तर नीरज राऊत यांच्या माध्यमातून 500 रुपये. आता इथे 5000. क्या बात आहे. कॅश प्राइज आणि शेअर मार्केट वाढतं चाललंय. एका बाजूला आपण पाहतात साई, एका बाजूला निमेश. हे आमचं मुख्य कॉमेंट्री बॉक्स आणि जिथे तेजस किणी आहेत आमच्या समवेत. याच आगरीपाड्यातलं एक धडाडीचं व्यक्तिमत्व. येणाऱ्या आगामी काळात एक कमी कार्यकालामध्ये ज्यांनी उद्योजक म्हणून संपूर्ण पालघरमध्ये छाप सोडली. येणारा काळ त्यांचा सुवर्ण राहील आणि त्यांच्या पुढील येणाऱ्या घवघवत्या यशाला खूप खूप स्वप्न त्यांची जी साकार होतील या आशेसह तेजस किणी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अगदी आमच्या जवळचे मित्र तेजस किणी, फूडॉलिक चायनीज सेंटरचे प्रॉपरायटर, जे आता चायनीज कॉर्नर आहे ते येणाऱ्या काळात हॉटेलमध्ये रूपांतर होईल. पहिल्याच बॉलवरती संधी आहे. क्षेत्ररक्षक आहेत खाली. जयेशनं ब्रेक थ्रू दिला. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन.
अविनाश तरे यांच्या माध्यमातून हॅट्रिक करिता आपण पाहतात 500 रुपये आणि जर आणि सलग 3 चौकार 3 षटकार आले तरी देखील अविनाश तरे यांच्याकडनं 500 रुपयात. आता इथे रात्रीचं सत्र आणि कॅश प्राइज भरपूर जोमानं वाढतंय. शशिकांत यांच्या माध्यमातून जयेशला 200 रुपये मिळतील, हॅट्रिक घेतली तर 500 रुपयात. आणि सध्या प्रयांगण जे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये बाबू या नावानं भरपूर प्रेम मिळतं. महावितरण सेवेमध्ये कार्यरत प्रयांगण बाबू. पहिलाच बॉल सॉफ्टहँडने स्टीअर केला. स्वप्नील मात्रे विथ द बॅट चमकले. काय बॅटिंग केली, प्रत्येकाची मनं जिंकणारी फलंदाजी, अतिशय आणि अद्वितीय बॅटिंग. अज्जू यांच्या माध्यमातून मयूरनं जो झेल टिपला त्यांच्यासाठी 200 रुपयात. इथे बक्षीस भरपूर जोमाने वाहतील कारण आगरीपाडा संघ आता मैदानाच्या आतमध्ये झुंजार नावामध्ये झुंज देत आहेत. सध्या पहिल्या डावामध्ये अतिशय सुंदर क्रिकेट दाखवलं. जयेश मात्रेनं पहिल्याच बॉलवरती विकेट आणि तदनंतर आता सिंगल अशी स्कोर कार्डला धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आपण पाहतायत 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1 आहे. एका बाजूला निमिष आणि एका बाजूला प्रयांगण बाबू. जय कालिका खारे कुरण काय फटका खेळला, अतिशय सुंदर. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं बॉलला खेळपट्टीवरती पडू दिलं नाही, बॉलला आधीच पिक केलं. स्लॉक स्वीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर 4. चार लिहिल्या होत्या. 3 बॉलचा खेळ झाला, 5 धावा. याही वेळेला आपण पाहतात हाफ ट्रॅकरचा बॉल आणि या बॉलला नाही सोडणार. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा आलाय षटकार 6. एका बाजूला त्यांचेच परम मित्र आहेत, ते खारेकुरणचे आहेत, माणिक मात्रे आगरीपाड्यातले आहेत. पहिल्या इनिंग मध्ये देखील त्यांची चांगली बॅटल रंगली आणि याही मॅच मध्ये आता सध्या माणिक मात्रे मी म्हणेन ड्रायव्हिंग सीट वरती आहेत. परंतु ड्रायव्हिंग सीट वरती येता क्षणी फलंदाजानं रंग उधळले. ज्या वेळेला आता त्यांचे जे साथी आहेत ते आता एन्जॉय करतात. धावसंख्या फलकावरती 11. 4 बॉलचा खेळ झालाय. जयेश मात्रेच्या विरोधात कटकारस्थान रचली. फलंदाजाचं नाव आहे निमिष. बॉल पुरवायचा आतमध्ये. संपूर्ण आगरीपाडा ग्रामस्थ मंडळ माता भगिनी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी ओपनिंग सेरेमनीसाठी देखील वेळ दिला. मी जो उल्लेख करत होतो आगरी ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लब, आज एवढी मोठी स्पर्धा मोठमोठे राजकीय पक्ष करत असतात, परंतु एक ग्रामस्थ मंडळ, आगरीपाडा ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लब यांनी करून दाखवलं. ही त्यांची एक वेगळी ओळख आहे. क्रिकेट आणि झुंजार हे नाव अनेक वर्षाची ही नाळ जोडलेली आहे आणि त्याला पुढे अविरत सेवा कंटिन्यू टू बी कंटिन्यू अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या काळात प्रत्येक वर्षी आणखी नाविन्यपूर्ण या स्पर्धेचं स्वरूप राहील. 4 बॉलचा खेळ झाला, 11 धावा. तुम्ही टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट आहे ते म्हणजेच 74चं टार्गेट आहे, त्यामध्ये तुम्ही पाठलाग चांगला केला. परंतु यावेळेला जयेशचा कमबॅक देखील अत्यंत महत्वाचा. मागचे 2 बॉल सोडत त्यांनी या बॉलवरती पुनरागमन केलं. 31 बॉलमध्ये 63 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. काय चेंडू हाताळला, अनप्लेएबल. फलंदाजांसाठी हा बॉल कठीण. कर्दन काळ यष्ट्यांच्या मागे, यष्टीरक्षक अगदी बिलगुन. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 वरती 1 धक्का. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण. वासिनी आगरी कोळ्यांच्या आकेला धावणाऱ्या एकविराला वंदन. जिथे धावफलकावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती आखी 11. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल माणिक मात्रे आपल्याला पाहायला मिळतात. जयेशचं षटक संपलं.
जिथे षटकार चौकार विकेट या सर्व गोष्टी बघायला मिळाल्या. आता कुणाल माणिक मात्रे आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतलेत, गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल तयार. कुणालचा पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकरचा चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे सेकंड चान्स मध्ये कदाचित जयेश जर बाजूला असते तर हा झेल टिपला गेला असता. प्रयत्न चांगले राहिले. जेवढं बघायला सोपं वाटतं ना क्रिकेट, तेवढं मैदानाच्या आतमधनं सोपं नसतं. जलद गतीनं आले होते, अगदी मिड विकेट पासून स्क्वेअर लेग पर्यंत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत येणं आणि तो रनिंग कॅच घेणं तेवढंच सोपं नसतं. परंतु प्रयत्नार्थी परमेश्वर, तुम्हाला कष्ट करावे लागतील. क्षेत्र कुठलेही असो, कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाहीत आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील पर्याय नाही. तुम्हाला तुमचे प्रयत्न चांगले करावे लागतील. या वेळेला बॉलला खेळलंय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग मध्ये, जिथे चेंडू नाही थांबणार. 1 बाउन्स अँड गेट इट 4 रन्स. 4. खारेकुरण संघ आता टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. धावांची गती धावफलकावरती 17. एका बाजूला प्रयांगणने देखील आता इथे शंखनाद फुंकलाय. कुणाल संघाचा ट्रम्प कार्ड आहे आणि त्याच विरोधात महत्वाची फलंदाजी, म्हणजेच तुम्ही एका चांगल्या प्लेयरला टार्गेट करता. चांगला बॉल, यावेळेला लाईनवर लेंथ मध्ये बदलाव केले. कुणालची देखील ही गुणवत्ता आहे. कुणालने देखील अनेक वर्ष, अगदी त्यांचं वयवर्ष कमी असेल परंतु त्यांनी क्रिकेट खूप चांगलं खेळलंय, हाताळलंय. मग ते लेदर बॉल असो या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट असो, चांगला बॉल हाताळला. कमबॅक. मागच्या बॉलवरती काय झालं मला माहिती नाही. पुढचा बॉल फलंदाजांसाठी कर्दनकार. चांगला चेंडू. पुन्हा एकदा प्रयांगणनं बॉलला खेळलंय. डीप मध्ये जयेश मात्रे आहेत आणि नाही चुकी करणार. सिंगलच मिळते. फेकी देखील ॲक्युरेट आली आणि धावसंख्या फलकावरती इथून एक आकार घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 वरती. टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. घरचा संघ खेळतोय, यजमान संघ खेळतोय. या मैदानात अनेक खेळाडू घडले गेले, त्यातले सर्व खेळाडू. जयेश मात्रेचा देखील प्रवास याच मैदानापासून सुरुवात झाली, तदनंतर संपूर्ण पालघर जिल्ह्याचा स्टार झाला. आज काही दिवस क्रिकेटमध्ये बदलले असतील परंतु एक काळ असा होता जिथे जयेश मात्रे यांचा बोलबाला होता. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवला आणि क्रिकेटचं एक चांगलं इथे स्ट्रॅटेजी सेट केली. मागच्या बॉलवरती ज्या वेळेला शरीरातला बॉल होता त्यावेळेला तिथे चौकार आला होता स्क्वेअर लेग मध्ये. यावेळेला आता पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टम्प्स, जिथे ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल आणि फलंदाजाला कन्व्हिन्स करतात की बॉलला तुम्ही फॉलो करा, सहज नाही बॉल येणार बॅटवरती. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती प्रहार करायचा होता. बॉल आलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. जयेश मात्रे येतील पुढे, सरसावतील. सिंगलच मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती इथे या षटकाला कंट्रोल केलं कुणाल मात्रेनं, जिथे फक्त 8 धावा दिल्या. 19 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि माणिक मात्र एन्जॉय करतात. सध्या त्यांच्या चिरंजीवांना गोलंदाजी चांगली केली. त्यांचं नाव ज्या ज्या वेळेला घेतलं जातं त्या त्या वेळेला त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सगळं काही सांगून जाते. क्या बात आहे. जिथे माणिक मात्रे यांना पण पाहतात, एन्जॉय करतात. कालच्या 2 दिवसांपासून येणारे 3 दिवस आमच्या मागे भरपूर काही ते प्रेम देतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. यस, ते सांगतात की टायगर अभी जिंदा आहे. व्यंकटेश भाई आज पालघरमध्ये 5 दिवस दौरा ठेवलाय त्यांनी. मुंबई सोडून आलेत, मुंब्रावरनं सलग पालघरमध्ये. आणि आगरीपाडा या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुमचं स्वागत आहे व्यंकटेश भाई. धावसंख्या फलकावरती जाऊ तपासून पाहिली तर 19. गोलंदाजी ट्रॅकवरती विराज घेरत विथ द बॅट, अगदी पिंच हिटर, संघाचा अत्यंत महत्वाचा फलंदाज ज्यानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं ते विराज घेरत दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. सनी म्हात्रे यांच्याकडनं डीजे कौशिक यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विराजचा पहिलाच बॉल वेगावरती स्वार पंचांनी त्या बॉलला केलंय स्क्रोल. म्हणजे चांगली गोलंदाजी, चांगली लाईन. जिथे स्टम्पच्या वरनं बॉल हॅलो टाटा बाय बाय करत गेला, विराजनं चांगला बॉलची पिचिंग हाताळली. विराज घरत असतील, तदनंतर आपण पाहतायत रवींद्र घरत देखील दाखल झाले होते. अगदी त्यांचेच काका आपल्याला पाहायला मिळतात. विराज घरत, जिग्नेश घरत, रवींद्र घरत
हे घरत फॅमिली मधून बिलॉंग करत असताना सध्या या मॅच मध्ये विराजने चांगला खेळ दाखवलाय. फटका इन टू दी गॅप, डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे, चौकार. निमेश जोपर्यंत राहतील तोपर्यंत खारेकुरण संघ सांगेल की यस, मॅच मध्ये जरी 74 धावा असल्या हरकत नाही. 22 बॉल आणि 51चा मॅच. ओमसाई स्पोर्ट्स क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतात. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीचा बॉस म्हणून ओमसाईची सध्या चर्चा चालू आहे. खोलवर टप्पाचा बॉल. याही वेळेला स्वप्नील म्हात्रेच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, बॉलला फेकी करतील. तद्वरती धावसंख्या 2. प्रयांगण एका बाजूला, निमेश. दोघांमधला समन्वय चांगला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ चालू असताना धावसंख्या आता 3 बॉलचा इथे खेळ पूर्ण झालाय आणि 25 धावा, 1 गडी बाद. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा दैदिप्यमान सोहळा आज आगरी समाजचा हाफ आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढच्या मॅचचा टॉस झाला जिथे बहाडोली विरुद्ध श्रिया 11 टेंभोडे. पंकज पाटील नुकताच शिवनेरी चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज, एकाच षटकात ज्यांनी या एका मॅच मध्ये ज्यांनी 6 विकेट आणि हॅट्रिक मेडन असे गोलंदाजी तिथे सफाळ्याच्या मैदानात दाखवली. काही गरज नव्हती विराज यांना या बॉलची, काहीच गरज नव्हती. तुम्ही इथे वेगाच्या प्रयत्नात वेग तुमच्याकडे योग्य असावा. क्रिकेटच्या मैदानात ज्या वेळेला तुम्ही आज गोलंदाज म्हणून दाखल होता ना, त्यावेळेला तुम्हाला गोलंदाजी चांगली करणं गरजेचं असतं. सगळं काही सुरळीत चालल्यानंतर तुम्ही यावेळेला जी एक्स्ट्राची गोलंदाजी करता ती तुम्हाला त्रास देईल. यावेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा बॉल बऱ्याच काळ हवेत. प्रयांगणचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक खाली आलेत आणि तो फ्री हिटचा बॉल होता. माणिक मात्र टाळ्या वाजवत होते पण तो फ्री हिटचा बॉल होता. खऱ्या अर्थानं आपण पाहतात तिथे त्यांना वाटलं की विकेट मिळाली आणि तदनंतर असा सीन झाला. मोये धावसंख्या फलकावरती आपण पाहतात सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झालाय 4. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज विराज घेरत तयार पुन्हा एकदा ओव्हर दी स्टंप्सनं रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा संपर्क व्यवस्थित नाही होत आहे. जिथे पंचांचे लेग बाईचे संकेत आले या सिंगलच्या साह्याने 29 धावा. सुरुवात मी म्हणेन की आगरीपाडा झुंजार क्रिकेट क्लब यांची देखील अशीच होती. 3 षटकांमध्ये त्यांनी 4 षटकांमध्ये 39 ठेवले होते. परंतु नंतर स्वप्नील म्हात्रे आणि विराज घेरत यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंगनं 74 धावा या स्पर्धेचा उच्चांक गाठला. मैदानाच्या आतमध्ये घरचा संघ, यजमान संघ, आयोजक करता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल विराज यांचा. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 9 खर्च केलेत. प्रयांगणसाठी पुढील बॉल. इथे फटका तर खेळलाय, बॉल चाललाय फाईन लेग मधून. चेंडू सीमा रेषा पलीकडे. झुंजार क्रिकेट क्लब आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 4.
हे खच्चीकरण होत होतं तेव्हा प्रयांगण आणि निमेश या दोन्ही फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली आणि सध्या चांगलं क्रिकेट दाखवतात. गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश मात्रे 18 बॉल 41 धाव्यांची गरज असताना दाखल झालेत. हो, वेगळा फटका कलात्मक खेळायचा होता त्यावेळेला निमेशसाठी तो बॉल अनप्लेएबल. माइंड रीड केलं, फलंदाजाचं माइंड रीड करणं ही एक कला आहे आणि जयेशनं तेवढा वेळ दिलाय क्रिकेटला. त्या अनुषंगाने आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीनं शरीरापासून दूर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल खारेकुरण हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 33 वरती 1. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला काय चेंडू हाताळला परंतु यष्टीरक्षक बीट झाले. काही गरज नव्हती इथे क्लोज यष्टीरक्षण करण्याची. जयेश मात्रच्या बॉलला वेग जास्त आहे त्या अनुषंगाने तुम्हाला या बॉलला हे खराब आणि या 4 धावा तेजस तुम्हाला त्रास देतील. क्रिकेटमध्ये एक रन्स खूप महत्वाची आहे. यावेळेला तुम्ही 4 धावा सहज रीतीने खर्च केल्या. यष्टीरक्षक अगदी क्लोज राहिले, काही गरज नव्हती कारण जयेश मात्रेचा वेगच जास्त आहे. त्या अनुषंगाने तुम्ही त्यावेळेला जर क्लोज राहाल तर मग तुम्हाला यष्टीरक्षण ॲक्युरेट करावं लागेल. एक रन्सनं अनेक वेळा क्रिकेटचे सामने बदललेत. तुम्ही 4 धावा गिफ्ट दिलेत आणि तोफा कुबूल आहे असं फलंदाज खारेकुरण संघाचे सांगतात. 37 वरती 1. पुढचा बॉल. चेंडू बऱ्याच काळ हवेत. फाईन लेगचा खेळाडू विराज घरत बॉल खाली येतील. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आतापर्यंत 37 38. 3 बॉलचा खेळ झालाय. 38 धावफलकावरती यात 74चा पाठलाग. जयेशनं 1 विकेट घेतली आणि तदनंतर विकेट ही आलीच नाही. आता इथून या 2 फलंदाजांनी जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर मग या धावा 74 चेस देखील होऊ शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. पुढचा बॉल. बॅटची इनसाइड एज प्लेड ऑन होण्याची दाट शक्यता होती. पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये शॉटमध्ये विराज घेरत होते, त्यांनी बॉलला फील्ड केलं. सिंगल मात्र इथे देखील मिळेल. या सिंगलच्या साह्याने 39. रन रेट जो असायला हवा तो योग्य रीतीने चाललाय परंतु जयेशनं या षटकात मी म्हणेन की चांगली गोलंदाजी. पहिला चौकार 22चा वगळता पुन्हा एकदा जयेशनं सिद्ध केलं की यष्टीरक्षक आणि आमच्यामधलं कॉर्डिनेशन व्यवस्थित झालं आणि त्या अनुषंगाने तो चौकार गेला. तदनंतर कमबॅक चांगला राहिला. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. यष्टीरक्षण नाही करतायत व्यवस्थित. जिथे आता कॉम्प्रोमाइज करतायत फलंदाज इथे बाद होतील. प्रयांगण बाबू बॅक टू द डगआउट. गॉन. अंदाज सध्या मैदानाच्या आत 39 आणि 39 वरती 2 धक्के. जयेश मात्र आले त्यावेळेला विकेट देखील मिळवली. पहिल्या षटकात देखील त्यांनी विकेट मिळवला होता. याही षटकात त्यांनी गोलंदाजी चांगली केली आणि सध्या धावफलकावरती धावसंख्या 39 आहे. 13 बॉल मध्ये 35 धावा. मॅचचं इक्वेशन तसं बघायला मिळतं. पुढील मॅच मध्ये बहाडोली आणि त्यांच्या विपक्षात टेंभोडे. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवे. जयेश स्वतः बॉलच्या खाली आलेत आणि जयेश नाही कुठली चुकी करणार. विकेटचं पतन. फलंदाज बाद. गॉन. दिवस आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं साधन म्हणजे डीजे कौशिक. अगदी कमी वयामध्ये आपल्या कलेशी जोडले आणि संपूर्ण आता पूर्णतः उतरलेत. आणि मी त्या दिवशी देखील उल्लेख केला की जी तुमची कला आहे त्यामागे 100% समर्पण करा. यश तुमच्याकडे चालून येईल आणि सध्या येणाऱ्या काळात कौशिक हाही ब्रँड होईल. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 40. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये चौथी जयेश मात्रे आले आणि जयेश मात्रेंनी खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. सध्या स्वप्नील आणि आता किरण हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन दाखल झालेले आहेत. किरण यांच्याकडे भरपूर अनुभव आहे, एक्सपिरियन्स एक्स्ट्रा मध्ये.
यष्टिरक्षण महत्वाची भूमिका आहे बघा. तुम्ही ज्यावेळेला असं यष्टिरक्षण कराल व्हाईट बॉल +1 तुम्हाला किपिंग चांगली करावी लागेल. माणिक मात्र दर्शवतात की हे सिंगल जे चाललेत ना ते आम्हाला त्रास देणार आहेत. 12 बॉल आणि आता 12 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 33 धाव्यांची, 32 धाव्यांची. 74चा पाठलाग जिथे आपण करताय. सध्या 42 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल माणिक मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. राईट हँड ओव्हर द स्टंप्सनं पंचाच्या डावीकडनं उजव्या हाताने किरणची बॅट चिकड आणि फलंदाज इथे बाद गॉन. सचिन पामाळे सरांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. जितू पामाळे साहेब इथे त्यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आणि जितू पामाळे साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करतात माणिक मात्रे आगरी ग्रामस्थ मंडळाचे माजी कार्याध्यक्ष. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 42, जिथे पुढील मॅच एका बाजूला बहाडोली आणि त्यांच्या विपक्षात खेळणार श्रिया 11 टेंभोडे. दोन्ही संघ तुल्यबळ आणि त्या दोघांमधलं बॅटल कोण जिंकणार आणि कोण हरणार. फटका तर खेळलाय जिथे गलीला स्वप्नील घरत विद इन बॅट अप्रतिम स्वप्नील मात्रे आपल्याला पाहायला मिळतात, जिथे ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आता सध्या फिल्डिंग देखील करतात. कूल अँड काम असे फलंदाज फारसं काही मैदानाच्या आतमध्ये तोंडाने बोलत नाहीत. बॅटनं उत्तरं दिली त्यांनी. गोलंदाजांसाठी कर्दन काळ राहिले आणि आग्रीपाडा संघाचे एक बेस राहिले ज्यांनी खूप चांगला पाया उभारला. ज्यावेळेला जयेशच्या सोबत गेले तदनंतर आपण पाहतात खोलवर टप्पाचा बॉल काय वेग हाताळलाय. वेग वेग आणि प्रचंड वेग नाव आहे कुणाल मात्रे. अतिशय सुंदर गोलंदाजी. शरीरापासून दूर ठेवला अगदी खोलवर टप्पाचा बॉल. ज्या वेळेला बॉल पडला त्यावेळेला जेवढी गती होती त्या गतीला प्लस केलं आणि चेंडू अगदी वेगानं यष्टिरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सध्या बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. सुनील म्हात्रे यांच्याकडनं स्वप्नील म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय जी त्यांनी बॅटिंग केली. आता सध्या फिल्डिंग देखील चांगली करतात. धावसंख्या इथे 2 परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 45 धावा 45 ऑन द स्कोर कार्ड. अक्षय मोरे आता जोडले जातात. पुन्हा एकदा ओमसाई स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर आहेत मयूर घरत असतील, हर्षद घरत ब्रँड ऑफ धनसार आणि चांगली एंटायर टीम ज्यांनी ओमसाई स्पोर्ट्स सध्या कव्हर करते. या स्पर्धेला सलग 5 दिवस घर बसल्या तुमच्या स्मार्टफोनवरती स्मार्ट टीव्ही वरती 195 देशात थेट प्रक्षेपण युट्यूब. फटका खेळलाय ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत. सिंगल तर पूर्ण झाली, दुसरीसाठी पलटले आणि ज्या वेळेला आपण पाहतात फेकी साधारण आली. या फेकीला इथे व्यवस्थित अर्थ नाही देऊन चालणार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल आतापर्यंत ती म्हणजे 46. माता भगिनी एन्जॉय करतात आगरी ग्रामस्थ मंडळ आणि संपूर्ण आज गाव या स्पर्धेला अगदी बारकाईने पाहत आहे की आपला घरचा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाला वाटत असतं गावाचा विजय हाच आपला विजय. रिव्हर्स स्विच केल्या, बॅटर स्विच केली. स्वप्नील यांच्याकडे बॉल जाईल. मिळतील इथे फक्त तुम्हाला सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने षटक संपतील. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती 46. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 47 धावा धावफलकावरती. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 27 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 6 बॉल 27, 6 चेंडू आणि 27चा मॅच. 47 वरती 4 धक्के सध्या खारेकुरण या संघाला. एका बाजूला झुंजार आगरीपाडा झुंज दिली मैदानाच्या आतमध्ये त्यांनी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आकाश यांना आपण पाहतायत स्लॉट षटकामध्ये. आता आकाश मात्रे आलेत. आकाश मात्रे यांना इथून 27 धावा, चांगल्या धावा ठेवल्या. जे सर्व गोलंदाज होते त्यांनी चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीनं मन जिंकणारी फलंदाजी विराज घरत, स्वप्नील मात्रे, जयेश मात्रे, जया आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगले खेळ दाखवला. स्लॉक स्वीप त्यानंतर आपण पाहताय रिव्हर्स स्विच डाऊन द ग्राउंड
अलॉंग दी कार्पेट सर्व फटक्यांचा ज्यांच्याकडे साठा आहे 6 बॉल आणि 6 मध्ये 27 म्हणजे तुम्हाला या षटकामध्ये जवळपास 4 मोठे हिट खेळणं लाजमी आहे. जर ते आले मॅच मध्ये तुम्ही देखील येऊ शकता. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी आणि जिथे आपण पाहू शकाल इथे व्हाईट बॉल आलाय. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजे 26ची. सामना एका बाजूला खारेकुरण, एका बाजूला आपण पाहता झुंजार आगरीपाडा. धनसार विरुद्ध हरणवाडी काय मॅच रंगला होता. जबरदस्त मॅच ती आपल्याला बघायला मिळाली. 2 बॉल 8ला धनसार संघाला पराभवाचे चटके सहन करावे लागले आणि या वेळेला आपण पाहतायत बॉलला फिरवलं अगदी समोरून. स्ट्रायकिंग एंडला आता स्वप्नील आले अगदी जीवाच्या आकांतेनं. चांगला बॉल हाताळला होता. चांगलं यष्टिरक्षण झालं. सिंगल तर इथे मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने 5 मध्ये 25. 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये 25 धाव्यांची गरज आहे. पुढचा मॅच श्रीया 11 टेंभोडे आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा राहील तो म्हणजेच बहाडोली. दोन्ही देखील संघ तुल्यबळ आहेत. आता येणाऱ्या काळात कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. पुढच्या मॅच मध्ये जो जिंकेल तो सुपर 8 साठी अगदी शेवटच्या दिवशी सन्मानाने दाखल होईल. फटका खेळलाय स्वप्नीलनं. बॉलला पाठवलंय. चेंडू चाललाय फाईन लेग मधून सरळ सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. अत्यंत महत्वाचा मच निडेड सिक्सर फ्रॉम बॅटिंग साइड. 6 कमी नव्हतं परंतु फलंदाजानं जो फटका खेळला अगदी शफल झाले ऑफस्टिकच्या बाहेर. तदनंतर वाईड वरती देखील बाहेर आले आणि हाफ ट्रॅकरचा बॉल होता त्या बॉलवरती तुटून पडले. येस माणिक म्हात्रे कोच आहेत ते सध्या. रवी शास्त्री सांगितलं तरी हरकत राहणार नाही त्यांना. क्या बात आहे. ऑल राईट. माणिक म्हात्रे यांचं षडयंत्र आपल्याला बघायला मिळतं. एन्जॉय करतात ते क्रिकेटला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल. या वेळेला काय फटका खेळला. अगदी आखूट टप्प्याचे चेंडू आणि आखूट टप्प्याच्या चेंडू वरती फलंदाज स्वप्नील हावी झालेत. बॉल चाललाय लांब लांब आणि खूपच लांब. 6 3 बॉल 13 3-13. माणिक मात्र स्टेज वरती होते ते आता खाली आले. बॅरिकेड वरती पोहोचलेत. 3 बॉल आणि 13चा मॅच आहे. जसजसं सामन्यामध्ये रंग बदलत जातील माणिक मात्र हायपर होतील कारण त्यांच्यामध्ये संघाचं असलेलं हित आहे. इथे आपण पाहू शकाल ह्याला म्हणतात तुमच्या गावाप्रती आणि तुमच्या संघाप्रती असणारं प्रेम. आज तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून त्यांना जरूर बघत असाल परंतु मी म्हणेन की त्यांच्याकडे ते चिकाटी आहे. तुमच्या संघासाठी त्यांनी अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि तेच माणिक म्हात्रे सध्या बाहेरून मॅचला कसं हँडल करावं. ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत उगाच नाही डोक्यावरची केस पांढरी झालीत असं ते दर्शवतात माणिक म्हात्रे. क्या बात आहे. 3 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरिता गोलंदाज आकाशचे हाफ ट्रॅकरच्या बॉलचा समाचार घेतात. स्वप्नील पुढचा बॉल. या वेळेला हा बॉल चांगला होता. जर 2 षटकार आले सुपर ओव्हर. जर 1 बॉल डॉट आला तर विजयाचा घवघवा. 74 धावा ठेवून देखील आगरीपाडा संघाला घाम फोडला. समोरच्या संघाचं नाव होतं खारेकुरण. तुम्ही हरलात तरी चालेल परंतु प्रतिस्पर्धी संघाला हा सामना लक्षात राहिला पाहिजे की सर्वाधिक कठीण विजय होता. ज्या अनुषंगाने खारेकुरण संघ सध्या लढतोय. पुन्हा एकदा आकाशचा बॉल. यावेळेला बॉल वरती आलेत आणि बॉलला पाठवलंय फलंदाज स्वप्नील. शेवटच्या क्षणाला काय बॅटिंग करतायत. क्लास अँड ऑनली क्लास. षटकार. मॅच मध्ये 1 बॉल आणि 7ची गरज. गोलंदाजाला 1 बॉल खेळपट्टीवरती प्लेन टाकायचा आहे आणि इथून जर काहीतरी वेगळं झालं मग खारेकुरण संघ सांगेल की यस हम भी तयार आहे. आखरी 6 केली आहे. सध्या 1 बॉल आणि 7ची गरज. काही सामना रंगलाय. रफ अँड टफ. दोन्ही बाजूने झुकलेला दोन्ही बाजूने वाकलेला
74 धावेंचा सामना, ना भूतो ना भविष्यती. खारेकुरण संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये. उतरता क्षणी आक्रमक झाले निमेश आणि प्रयांगांची सुरुवात. स्वप्नीलचे फिनिशिंग टच. आता स्वप्नील सांगेल की स्वतःला इथे सिद्ध करायची योग्य वेळ आहे. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अशा संधी प्रत्येकाला देत नाही. कठीण रोल हा खऱ्या अर्थानं एका चांगल्या ऍक्टरलाच मिळतो आणि सध्या तो ऍक्टर स्वप्नील झालाय. स्वप्नीलनं 1 बॉल 7चा मॅच. जर षटकार आला सुपर ओव्हर या स्पर्धेची पहिली बघायला मिळेल का दोन्ही संघांना. देऊया शुभेच्छा. 1 बॉल 7चा मॅच. आणि या वेळेला आगरीपाडा वी वॉन दी मॅच. जबरदस्त क्रिकेट. आणि इथे शेवटच्या मॅच शेवटच्या बॉल पर्यंत हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. लक्षात घ्या, हँडशेक करूनच तुम्ही मैदानाचा ताबा सोडतील. स्वप्नीलनी मनं जिंकली. बघा, क्रिकेटमध्ये हार आणि जीत ह्या 2 गोष्टी असतात, परंतु मन जिंकणारा खेळाडू कोण, तर त्याचं नाव स्वप्नील. माणिक मात्रे, यस, ऑल राईट. तुम्ही विजयाच्या जवळ पोहोचलेले आहेत आणि इथे ऑल राईट हँडशेक करून मैदानाचा ताबा सोडा. जयेश मात्रे, स्वप्नील मात्रे, विराज घरत, कुणाल मात्रे चांगलं क्रिकेट दाखवलं, चांगल्या स्किल्स दाखवल्या आणि इथे विजयाचा झेंडा रोवला. स्वप्नीलसाठी हे कॅश प्राइज आहे. 500 रुपयांचा स्वप्नील देखील जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅच स्वप्नील मात्रे या. आणि कुणालने 1 विकेट घेतला होता. जयेशने 3 विकेट घेतले होते. त्यांच्यासाठी कॅश प्राइज होतं सुनील म्हात्रे यांच्याकडनं स्वप्नील यांच्यासाठी 500 रुपये आणि शशिकांत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. आणि सुनील म्हात्रे यांच्या शशिकांत म्हात्रे यांच्याकडून जयेशला 600 आहेत आणि कुणालला 200 आहेत. चला या, मॅन ऑफ द मॅच स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाले. आणि पामाळे सरांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. काही खेळ केला. सुनील म्हात्रे आणि शशिकांत म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते हे 1000 रुपये तेही आपण त्यांना देणार आहोत. आणि स्वप्नील ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. ज्यांच्या बॅटमधनं 34 धावा. सुपर क्रिकेट. स्वप्नील अगदी शॉटमध्ये जोडले जातील. एकंदरीत स्वतः आयोजक आणि ते सांगतात की नाही जमणार बोलायला. जयेश या आपण. जयेशसाठी हे सुनील म्हात्रे, शशिकांत म्हात्रे सरांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 600 आणि कुणाल आपण देखील या. तुमच्यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि वितरित करण्याकरिता विनंती करतोय अमरजित काका यांच्याकडनं हे कॅश प्राइज वितरित केले जाईल. जयेशसाठी 600 आणि कुणालसाठी 200. कुणाल या. जयेश वेल प्ले. आगरीपाडा संघ आपल्याला बघायला मिळतोय. कुणाल आणि जितेंद्र पामाळे साहेबांच्या माध्यमातून स्वप्नील साठी खारेकुरण संघाचा स्वप्नील जो आहे त्यांनी या त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खारेकुरण संघाचे स्वप्नील ज्यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला. जितू दादांच्या शुभ हस्ते हे 500 रुपये आहेत. जितेंद्र पामाळे सर इथे आहेत आणि या स्वप्नील आणि ते पारितोषिक वितरित करतील. त्यांच्या शुभ हस्ते आपण नैमिष पाटील आपण या. तुमच्या शुभ हस्ते हे स्वप्नील साठी जितेंद्र पामाळे सरांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. खूप चांगला खेळ केला.